नमस्कार मंडळी, तुम्हाला पण माझ्यासारखा एकच प्रश्न पडतो का हो की नेहमी नेहमी भाजीला काय बनवावं, आणि त्यात जर घरामध्ये तुमच्या भाजीला काही सुद्धा नसेल ना, अशा वेळेस तर माणसाचं डोकंच फिरतं, बरोबर ना? मग अशा वेळेस काय करायचं? बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. मी तर माझ्या घरामध्ये काही सुद्धा भाजीला अवेलेबल नसलं ना, बिलकुल ताण नाही घेत. माझ्याकडे जेवढे काही कडधान्य असतात ना, ते मी भिजत घालत असते आणि सकाळी उठून लवकर असं स्वयंपाक बनवत असते. कारण माझ्या नवऱ्याला जायचं असतं सकाळी 8:30 वाजता, आणि मला ते कडधान्य भिजायचं कधी आणि मी बनवणार, त्यामुळे मी ना आदल्या रात्रीच तयारी करून ठेवत असते. म्हणजे ज्या दिवशी पण मला भाजीला नसेल असं माहिती होतं ना, त्या दिवशी आदल्या रात्री कडधान्य भिजत घालायचं आणि सकाळी उठून लवकर असा टिफिन बनवता येतो, कुठलीही पूर्वतयारी न करता. फक्त वाटण तयार केलं आणि झटकन भाजी कडधान्याची बनवून तयार झाली. तर आज मी कडधान्यामध्ये भिजू घातले होते मोठे हरभरे. आज मी माझ्या नवरोबाच्या टिफिनसाठी तेच बनवत होते. तर बनवायला तर अत्यंत सोपा आहे. हा छोले मसाला म्हणू शकता तुम्ही याला. मी छोले मसालाच बनवत आहे. तर वाटणामध्ये मी कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, खोबरं आणि कोथिंबीरचा वापर करून वाटण छान तयार केलं. आता लगेच ते वाटण तेलामध्ये परतून घेतलं आणि त्यामध्ये लगेचच घरचे मसाले घातले आणि फक्त छोले मसाला वापरलेला आहे मी बाहेरचा. तर छोले मसाला नसेल घालायचा तर तुम्ही स्किप पण करू शकता, पण छोले मसाला घातल्यामुळे छोले मसाला म्हणजे छोले मसाल्याची ही भाजी अगदी चवदार बनते. चवीप्रमाणे मीठ घालायचं विसरली म्हणून नंतर घातलं आणि छान मसाला करपू नये म्हणून पाणी सुद्धा घातलं. शिजवलेले छोले यामध्ये घातले आणि याची संपूर्ण डिटेल जर रेसिपी हवी असेल तर मी नेक्स्ट टाइम तुमच्यासोबत मी छोले मसाला बनवते कसा नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करा, आणि माझ्या रेसिपी किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते नक्कीच सांगा, कारण तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करत नाहीत. लाईक करा, भरभरून तुमचं प्रेम द्या. मस्त घमघमाट सुटला होता. कशी वाटली रेसिपी? धन्यवाद.